मित्रांनो, आपण आपल्या ड्रीम होमसाठी होम लोन घेतो. ज्यावेळेसही आपण होम लोन घेतो त्यावेळेस आपण इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे EMI त्या होम लोनचं आपण रिपेमेंट करतो. तर ज्यावेळेस आपण होम लोन घेतो, EMI चालू करतो, त्यावेळेस बँक आपल्याला सांगते सर स्टार्टिंगला तुमचा इंटरेस्ट थोडा जास्त जाईल आणि प्रिन्सिपल कमी जाईल आणि मग नंतर काही पिरियड नंतर जे तुमचं होम लोन आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होईल आणि प्रिन्सिपल जास्त जायला लागेल. तर आपण एका उदाहरणातून चेक करूयात की असा कोणता टेन्युअरचा पॉईंट आहे ज्यावेळेस तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही एका लेवलला येतं. तर आपण ते चेक करूयात या एक छोट्याशा कॅल्क्युलेशनमधून. साधारण समजा तुम्ही आज 50 लाखाचं एक होम लोन घेतलं, त्याचा 25 वर्षाचा टेन्युअर ठेवलात आणि जर त्याला 8.5% जर तुम्हाला लोन भेटलं तर साधारण 40,261 रुपयाचा तुम्हाला EMI येतो आणि हा EMI तुम्ही 300 महिने जर पे करता तर तुमचं होम लोन संपून जातं. तर आपण चेक करूयात की तुमचं कोणता असा पॉईंट आहे ज्यावेळेस तुमचं प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट सेम जाईल. तर पहिल्या महिन्याचा जो तुम्ही 40,261चा EMI भरता त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये साधारण 4,845 रुपयाचा तुम्ही प्रिन्सिपल पे करता आणि 35,441 रुपयाचा इंटरेस्ट जातो. हेच आपण 48व्या महिन्यात म्हणजे 4 वर्षानंतर जर चेक केलं तर तुम्ही 6,750 रुपयाचा प्रिन्सिपल पे करता आणि 33,510 रुपयाचा इंटरेस्ट जातो. हे जर तुम्ही 100 महिन्यांनी म्हणजे 100 महिने तुम्ही EMI पे करत राहिले तर 100 महिन्यांनी जर तुम्ही चेक केलं तर तुम्ही 9,744 रुपयाचा प्रिन्सिपल पे करता आणि 30,517 रुपयाचा इंटरेस्ट पे करता. तर तुम्ही बघाल की हा डिफरन्स भरपूर जास्त आहे. 100 महिने म्हणजे जवळपास तुम्ही 8 वर्ष EMI भरलेला आहे तरी हा डिफरन्स जास्त आहे. हे जर आपण 200 महिन्यांनी चेक केलं तर 200 महिन्यांनी तुमचं 19,737 रुपयाचं प्रिन्सिपल जातं आणि 20,524 रुपयाचा इंटरेस्ट जातो. हा पण थोडासा डिफरन्स आहेच. हेच 203 महिने ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुमचा ॲक्च्युअल प्रिन्सिपल जो आहे तो इंटरेस्टपेक्षा जास्त जातो. म्हणजे तुमचं प्रिन्सिपल जातो 203व्या महिन्यामध्ये 20,159 रुपये आणि इंटरेस्ट जातो तुमचा 20,101 रुपये. म्हणजे तुमच्या 25 वर्षाच्या होम लोनच्या टेन्युअर म्हणजे 300 महिन्यांपैकी जर तुम्ही 203 महिने भरले तर तुम्ही इंटरेस्ट जास्त पे करता आणि प्रिन्सिपल कमी पे करता. त्यामुळे 70% टेन्युअरमध्ये तुम्ही फक्त इंटरेस्टच जास्त भरता आणि प्रिन्सिपल कमी भरता. तर हे कॅल्क्युलेशन ऐकल्यावरती तुम्हाला कळलं असेल की आपण किती मोठा इंटरेस्ट भरतोय. तर त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल किंवा तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा की जर आपण होम लोन घेतला असेल तर तिथे आपण होम लोनमध्ये जो इंटरेस्ट पे करणार आहे त्या इंटरेस्टला जर तुम्हाला कट ऑफ करायचा असेल किंवा तो पैसा वाचवायचा असेल तर पहिल्या महिन्यापासून तुमच्या होम लोनच्या EMIच्या 20%ची एक SIP चालू करा किंवा पहिल्या 5 वर्षामध्ये पहिल्या 10 वर्षामध्ये प्रिन्सिपल पेमेंट एक्स्ट्रा करायला सुरुवात करा तुमच्या EMI अमाऊंटच्या व्यतिरिक्त. असे जर तुम्हाला फायनान्शियल सोल्युशन्स हवे असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.